अंधभक्तांनो, बघा, ज्या माणसानं अखंड देशसेवेस वाहून मी संपूर्ण आयुष्यभर देशाची सेवा करणार असं सांगून देशातील जनतेला उल्लू बनवलं, एड्यात काढलं आणि त्याच शेटचे एप्स्टीन फाईलमध्ये ईमेल सापडले की कुणासमोर तरी डान्स केला म्हणून. चला, आता अंधभक्त तुटून पडले, कारण ते स्वतःच्या बापापेक्षा शेठला मानणारे जास्त आहेत. आणि त्याच्यातून त्यांनी हे सांगितलं की नाही नाही नाही, शेठनी असं काही केलंच नाही, ते शेठची बदनामी करण्यासाठी केलेलं आहे. तर चालतंय, आता चक्क शेठच्या एप्स्टीन फाईलमध्ये व्हिडिओज सापडलेत की काय, त्यासाठी तुम्ही ही बातमी बघा. पंतप्रधान मोदींचं नाव एप्स्टीन फाईलमध्ये आल्याचं पुनरुच्चार वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला. एप्स्टीन फाईलच्या माध्यमातून अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत असंही ते म्हणाले. सरकार राफेल क्यों खरीद रही है, ये सबसे बड़ा सवाल है. क्या नरेंद्र मोदी इनका नाम एप्स्टीन फाइल में आने के बाद ट्रंप ने दोबारा मोदी जी पर दबाव डालकर एप्स्टीन फाइल का इस्तेमाल करते हुए ये फ्रांस के साथ तो डील नहीं की. बघा, आदरणीय आंबेडकर साहेब हे अशा हवेत बार मारणार नाहीत, कारण ते शिकलेले आहेत, अनपढ गवार नाहीत. त्याच्यामुळे त्यांच्याकडे काहीतरी व्हिडिओ कुणाचे तरी काहीतरी सापडले की काय, त्याच्यामुळे त्यांनी हा आरोप केलेला आहे. आणि हा आरोप नसून ह्याच्या अगोदर सुद्धा काही निर्णय घेतलेले आहेत आपल्या शेठनं. भारतातला शेतकरी अमेरिकेच्या दावणीला नेऊन बांधला. आता संरक्षण डीलच्या नावाखाली कोट्यवधी रुपयाच्या, हजारो कोट्यवधी रुपयाच्या डील केल्या जातात. देश हा विकला जाणार, कारण शेठला काहीही कळत नाही. देश हा शेठच्या हातातून अख्खा गुजरात्यांच्या घशात घातला जाणार आणि भारतातला नागरिक हा रस्त्यावर उघडा नागडा येणार. एवढं शेठच्या काळात मात्र होणार आहे. आता अंधभक्तांनो, शेठचे व्हिडिओ तुमच्याकडे आलेत का? जर आल्या असतील तर त्याच्यावरती पण सुद्धा व्यक्त व्हा, कारण भारत आतुरतेनं वाट बघतोय की ज्या माणसानं अखंड देशसेवेस वाहून घेतलं होतं तो एप्स्टीन फाईलमध्ये तिकडे एप्स्टीनच्या तिकडे काय करत होता, कुठला हरिपाठ म्हणायला गेला होता, हा भारतातल्या जनतेला एक पडलेला प्रश्न आहे. आणि तो कसल्या टाईपचा हरिपाठ होता ना, हे आता अंधभक्तांना तुम्ही सांगायला पाहिजे.